कोण आहे वाल्मिक कराड? तो सरकार आणि कायद्यापेक्षा मोठा आहे का, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी मस्साजोग येथे माध्यमांद्वारे सरकारला केलाय। आज मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला धीर दिलाय। पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत पाटील यांनी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। परंतु या बाबतीत फक्त आता एसपीची बदली झालेली आहे, फक्त एसपी बदली करून चालणार नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हेच तुम्हाला जाळं तोडावं लागेल। या ठिकाणी कलेक्टर पासून तहसीलदारांच्या पासून तुमचे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले पोलीस स्टेशनचे पीआय हे जेवढं रॅकेट आहे हे सगळं रॅकेट पहिलं तोडा। एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या। यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हाकलून द्या इथून। जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणका दिलाय, पुन्हा दणका द्यायची वेळ आणू नका। हे सरकारला स्पष्टपणे इशारा आहे। 2 दिवसात तुम्ही सगळे आरोपी अटक करा। महाराष्ट्र शांत ठेवायचं असेल, बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम आहे। 28 तारखेपर्यंत तुम्ही ही कारवाई केली। कोण वाल्मिक कराड कोण आहे? सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठा आहे का? चांगले गेले ना। पंतप्रधानाला सुद्धा अटक झाली, दिल्लीत मुख्यमंत्र्याला अटक झाली, गृहमंत्र्यानं जो 20 मिनिटं अगोदर सॅल्यूट करणारा एसपीनं 20 मिनिटांना अटक केलंय गृहमंत्र्याला। हा महाराष्ट्र आहे। संविधान कायद्यापेक्षा मोठा आहे का? वाल्मिक कराड कोण आहे? कराड तो तुमच्या सरकारपेक्षा मोठा आहे का? तर ह्याला 2 दिवसात तुम्ही आत नाही टाकला तर पुन्हा मग आम्हाला आमच्या ह्याच्यावर उतरायला लावू नका। एवढाच फक्त आज या माध्यमातून अल्टिमेटम सरकारला देतोय। सरकारनं काय समजायचं ते समजून घ्यायचं। आता या ठिकाणानंतर आम्ही बीडच्या एसपी कार्यालयाला जातोय, एसपी साहेबांची चर्चा करणार आहे आणि एसपी साहेबांना सुद्धा हेच तुम्हाला सांगितलं ते सांगणार आहे। धन्यवाद।